भाजपच्या इच्छुकाला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे बळ, काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर। भारतीय जनता पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या माजी नगरसेवकाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीच बळ दिल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे। ज्यांनी 100% भाजपचा नारा दिला त्यांनाच ताकद देणार असाल तर आम्ही काय करायचे ते सांगा, असा प्रश्न कार्यकर्त्यांनी उपस्थित केला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या माजी नगरसेवकाकडून महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते। संबंधित माजी नगरसेवक शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छुक आहे। मात्र महाआरोग्य शिबिरासाठी या माजी नगरसेवकाने सर्वपक्षीय नेत्यांना कार्यक्रमासाठी निमंत्रित केले होते। त्यानुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली। ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांची ही उपस्थिती आता चर्चेचा विषय ठरली आहे। केवळ उपस्थित न राहता यावेळी त्यांनी संबंधित माजी नगरसेवकाला तुम्हाला आमदार बनायचे आहे पण कुठून ते ठरवा असे सांगत अप्रत्यक्षपणे विधानसभेची ऑफर दिली। त्यामुळे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे। लोकसभा निवडणुकीत ज्यांनी थेट काँग्रेसच्या विरोधात 100% भाजपचे काम केले त्यांनाच अशा पद्धतीने जर प्रदेशाध्यक्षांकडून बळ दिले जात असल्याचे सांगत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली। विशेष म्हणजे या कार्यक्रमाला नाना पटोले यांच्यासोबत शहराध्यक्ष अरविंद शिंदे व अन्य पदाधिकारी देखील उपस्थित होते। अशाच ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।